नमस्कार. अनुभव स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये जी पोलीस भरतीची सिरीज आहे त्यापैकी तिसरा भाग आज आपण बघूयात. यापूर्वी 2 भाग अपलोड केले आहेत, ते दोन्ही पण भाग तुम्ही नक्की बघू शकता. आणि आज आपण कंटिन्यू करूयात तिसरा भाग. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज देखील 30 प्रश्न आहेत चालू घडामोडी सहित. ओके, लक्षात ठेवा. आणि चालू घडामोडीचं जे सेपरेट आपलं सिरीज आहे ते देखील सुरू आहे. दर आठवड्याला मी त्यावरती जे आठवड्यातील संपूर्णतः घडामोडी आहेत, चालू घडामोडी ते कव्हर केलेलं आहे. ते देखील व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घेऊ शकता. तर आज आपण पोलीस भरतीसाठीचा तिसरा भाग बघूयात. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा. नेहमीप्रमाणे आपण भूगोल या विषयापासून सुरुवात करूयात. कोणत्या नदीच्या मुखाशी माहीमची खाडी आहे? एक खाडी आहे माहीमची खाडी मुंबईला. कोणत्या नदीच्या मुखाशी आहे? भारताला एकूण किती किलोमीटर लांबीची भूसीमा लागलेली आहे? एकूण किती किलोमीटर लांबीची भूसीमा भारताला लागलेली आहे? सर्वात कमी आंतरराष्ट्रीय सीमारेषा लागलेले राज्य कोणते आहे? ज्याला सर्वात कमी आंतरराष्ट्रीय सीमारेषा म्हणजेच भूसीमारेषा लागलेली आहे. केळीचे उत्पादनामध्ये कोणते राज्य भारतात प्रथम क्रमांकावरती आहे? केळी सर्वात जास्त कोणत्या राज्यात उत्पादित केले जाते? भारतामध्ये पहिला सिमेंट कारखाना कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला? सिमेंटचा कारखाना पहिला भारतामध्ये कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे? तर असे आपले प्रश्न आहेत भूगोलाचे. चला बघूयात उत्तरे. माहीमची खाडी आहे मिठी नदीची काठी. मिठी नदीच्या मुखाशी आहे. ओके, मिठी नदी कुठे आहे? मिठी नदी मुंबई. सध्या ही प्रदूषित आहे खूप नदी. ओके, मुंबईला आहे मिठी नदी, माहीमची खाडी. त्यानंतर भारताला एकूण 15,200 किलोमीटर लांबीची भूसीमा लागलेली आहे. एकूण 15,200 किलोमीटर लांबीची भूसीमा आपण बघूयात नकाशामध्ये. अजून एक प्रश्न बघूयात. सर्वात कमी आंतरराष्ट्रीय सीमारेषा लागलेले राज्य कोणते आहे? हे आहे नागालँड. नागालँड, त्याची राजधानी आहे कोहिमा. तर बघूयात आपण. हा आपला संपूर्ण भारत आहे. या ठिकाणी गुजरात आहे. गुजरात, राजस्थान, त्यानंतर पंजाब, जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, त्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार, त्यानंतर या ठिकाणी पश्चिम बंगाल आहे, सिक्कीम, त्यानंतर आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि मेघालय हे सर्व राज्यांना भूसीमा लागलेली आहे. सर्व राज्यांची भूसीमा मिळून 15,200 किलोमीटर एवढं अंतर आहे. ओके, हे राज्य असे याला म्हणतात भूसीमा, आंतरराष्ट्रीय भूसीमा. आणि आपल्या शेजारी एकूण किती देश आहेत, किती देशांना आपली भूसीमा लागलेली आहे? तर या ठिकाणी पाकिस्तान आहे, या ठिकाणी अफगाणिस्तान आहे, या ठिकाणी अफगाणिस्तान आहे, त्यानंतर चीन आहे, नेपाळ, भूतान, म्यानमार आणि बांगलादेश. 1 2 3 4 5 6 आणि हे 7 देशांची सीमा भारताला लागलेली आहे. तर दुसरा प्रश्नाचं उत्तर बघूयात आपण. सर्वात कमी आंतरराष्ट्रीय भूसीमा लागलेले राज्य. ओके, तर या ठिकाणी नागालँड त्याचं उत्तर आहे. आय थिंक जवळपास 215 किलोमीटर एवढं अंतर लागलेले आहे. आणि सर्वाधिक भूसीमा लागलेले राज्य कोणतं आहे? तो आहे पश्चिम बंगाल. ओके, या ठिकाणी भरपूर आहे पश्चिम बंगाल आहे, त्यानंतर लेह आहे. ओके, भरपूर त्यांना सीमा लागलेली आहे. आणि आता जर प्रश्न विचारला भारताला सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सीमा लागलेला देश कोणता आहे? तर हे आहे बांगलादेश. 4,000 जवळपास 96 किलोमीटर एवढं अंतर बांगलादेशची भारताला लाभलेली आहे. तर आय होप हा तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. ओके, तर हे समजलं असणार तुम्हाला. बघूयात आपण पुढचा प्रश्न. त्यानंतर केळीच्या उत्पादनामध्ये आपला महाराष्ट्र प्रथम क्रमांकावरती आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त केळी पिकतं. आणि महाराष्ट्रामध्ये कुठं पिकतं सर्वात जास्त? जळगावच्या केळीला GI टॅग देखील मिळालेला आहे. ओके, जळगावची केळी खूप प्रसिद्ध आहे. आणि वसईची केळी देखील खूप प्रसिद्ध आहे. वसई कुठं आहे? पालघरमध्ये. आणि केळीच्या उत्पादनात प्रथम क्रमांकावर आपला महाराष्ट्र राज्य आहे. केळी प्लस संत्री आहे. ओके, याच्यामध्ये देखील कांदा आहे,
कांदा, याच्यामध्ये देखील भारतामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावरती आहे. त्यानंतर भारतामध्ये पहिला सिमेंट कारखाना कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला? हे सुरू करण्यात आलं 1904 कुठं? चेन्नईला. चेन्नई, ज्याला पूर्वी मद्रास म्हणायचे. ओके. कशाची राजधानी ही? तमिळनाडू. तमिळनाडू राज्याची राजधानी आहे चेन्नई. ओके. तर आणि चेन्नईला एक नदी आहे. ओके. चेन्नईला एक नदी आहे, त्याला अड्यार नदी म्हणतो आपण. अड्यार, चेन्नईची जीवनरेषा म्हणतात त्याला, अड्यारला. ओके. आणि अड्यार या ठिकाणी थिओसॉफिकल सोसायटीचं आंतरराष्ट्रीय केंद्र देखील आहे. एक ठिकाण आहे अड्यार. अड्यार या ठिकाणी आंतरराष्ट्रीय थिओसॉफिकल सोसायटीची मुख्यालय देखील आहे. ओके. तर हे आहे तमिळनाडू, चेन्नई. ओके. तर बघूयात पुढचा इतिहास. 1927 समाज समता संघाची स्थापना कोणी केलेली आहे? समाज समता संघ 1927 कोणी स्थापना केली याची? महात्मा फुले यांना खरा महात्मा असे कोणी म्हटले? खरा महात्मा असे कोणी म्हटले महात्मा फुले यांना? राजर्षी शाहू महाराजांना महाराज ही पदवी कोणी दिलेली आहे? महाराज टी वॉशिंग्टन. त्यानंतर 1888 सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले 1888? तर इंटरेस्टिंग आहेत, बघूयात. 1927 समाज समता संघाची स्थापना केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1927. त्यानंतर 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केले आहेत. महाडला 14 तळ्याचा सत्याग्रह 1927. 1970 समाज समता संघाची स्थापना केली. त्यानंतर 1927 बहिष्कृत भारतची स्थापना केली. 1927 डिसेंबर 1927 मनुस्मृतीचं दहन देखील त्यांनी केलेलं आहे महाडला. ओके. महाड या ठिकाणी 14 तळ्या सत्याग्रह आणि मनुस्मृतीचे दहन दोन्ही पण महाडला केलेले आहेत 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ओके. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक ग्रंथ लिहिला आहे, त्यानंतर त्याला नाव आहे थॉट्स ऑन पाकिस्तान. ओके. थॉट्स ऑन पाकिस्तान हे ग्रंथ कुठे लिहिलं आहे त्यांनी? हे अहमदनगरच्या तुरुंगात लिहिलेलं आहे. ओके. हे लक्षात ठेवा, अहमदनगरच्या तुरुंगात. त्यानंतर रानडे, गांधी अँड जिना असे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. भरपूर पुस्तक आहेत. ओके. आणि त्यांचा जन्म महू मध्य प्रदेशमध्ये झालेला आहे. महात्मा फुले यांना खरा महात्मा असे कोणी म्हटले? महात्मा गांधी यांनी म्हटले. ओके. महात्मा गांधी. खरा महात्मा तर महात्मा फुले आहेत असे महात्मा गांधीचं वाक्य आहे. ओके. महात्मा फुले यांना खरा महात्मा असे म्हटले महात्मा गांधी. महात्मा फुले यांची जे जयंती असते, ओके, 11 एप्रिल 1827 त्यांचा जन्म झालेला होता. 11 एप्रिल आपण महाराष्ट्रामध्ये काय म्हणून साजरा करतो का? तर यस, काय? शिक्षक हक्क दिन. महाराज ही पदवी कोणी दिली? महाराज ही पदवी दिली राणी व्हिक्टोरिया यांनी. 1900 ही पदवी दिली. इंग्लंडची राणीने दिलेलं. ओके. हे लक्षात ठेवा, इंग्लंडच्या राणीने दिलेलं आहे, व्हिक्टोरिया राणी. त्यानंतर महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणतो आपण कर्मवीर भाऊराव पाटील यांना. भाऊराव पाटील ज्यांनी 1919 रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. रयत शिक्षण संस्था कुणाचं आहे? कर्मवीर भाऊराव पाटलांचे आहे, ज्यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे म्हणतात. ओके. त्यानंतर 1888 सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केलं? हे गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केलं आहे. ओके. गोपाळ गणेश आगरकर यांनी 1888 सुधारक हे साप्ताहिक सुरू केले. पूर्वी हे केसरीमध्ये लिहायचे. ओके. मराठा आणि केसरी संपादक होते. त्यानंतर आगरकर आणि टिळक, ओके, यांचा वाद झाला. त्यानंतर त्या वादाच्या नंतर 1888 त्यांनी केसरीतून बाहेर पडून सुधारक हे स्वतंत्र साप्ताहिक सुरू केले. आणि सुधारकच्या जे त्याचा अंक असायचं, त्याच्या ब्रीदवाक्य काय असायचं ह्याच्यावरती, सुधारकच्या अंकावरती, तर इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार, जे बरोबर आहे तेच बोलणार आणि जे शक्य आहे ते करणार, असं याचं ब्रीदवाक्य असायचं. 1888 सुधारक हे साप्ताहिक गोपाळ गणेश आगरकर. तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा जा. बघूयात आपण पॉलिटिक्सचे प्रश्न.
भारतीय संविधान सभेचे पहिले तात्पुरते अध्यक्ष उपाध्यक्ष कोण होते? या शब्दाकडे लक्ष द्या. उपाध्यक्ष विचारलेलं आहे. पहिले तात्पुरते उपाध्यक्ष. 1953च्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झालेली होती 1953 मध्ये. त्याचे अध्यक्ष कोण होते? तीन सदस्यीय कितवे कलम आहे? 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद आहे. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे? मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला कितव्या घटना दुरुस्तीनुसार? कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार आणि कितवी घटना दुरुस्ती? त्यानंतर भारतीय राज्यघटनेत घटना दुरुस्तीशी संबंधित कलम कितवे कलम कितव्या कलमानुसार घटना दुरुस्ती करता येऊ शकते? भारतीय राज्यघटनेतील कलम कोणतं आहे? तर असे आपले प्रश्न आहेत. बघूयात उत्तरे. भारतीय संविधान सभेचे पहिले तात्पुरते उपाध्यक्ष कोण होते? हे होते A.K. अँटनी. A.K. अँटनी. आणि पहिले तात्पुरते अध्यक्ष कोण होते? हे होते सच्चिदानंद सिन्हा. सच्चिदानंद सिन्हा. पहिल्या बैठकीमध्ये कधी? 9 डिसेंबर 1946 मध्ये यांची निवड झालेली होती अध्यक्षांची. सच्चिदानंद सिन्हा हे दुपारी आजारी पडले. आणि आजारी पडल्यामुळे ते सभेला हजर राहू शकले नाहीत. त्यानंतर मग तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून आपले अँटनी यांना निवड करण्यात आलेली आहे. आणि स्थायी उपाध्यक्ष कोण होते? हे होते H.C. मुखर्जी. आणि दुसरे होते V.T. कृष्णमाचारी. हे देखील स्थायी उपाध्यक्ष होते. 2 उपाध्यक्ष आहेत. त्यानंतर 1953च्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? याला पाक आयोग म्हणायचे. याच्यामध्ये 3 सदस्य होते. पाक आयोग किंवा PAK पाक आयोग. एक होते पन्नीकर KM पन्नीकर. त्यानंतर A म्हणजे हे याचे 3 सदस्य होते. 3 सदस्यीय राज्य पुनर्रचना आयोग आहे. आणि याचे अध्यक्ष कोण होते? फाजल अली. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. 1953च्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते फाजल अली. त्याला अली कमिशन असे देखील म्हणायचं. आणि 1953 मध्ये ही स्थापना झालेली होती. याचा अहवाल आलेला होता 1955 मध्ये. 1955 यांनी 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशाचे निर्माण करावा असं त्यांनी सांगितलेलं होतं. 3 केंद्रशासित प्रदेश याचे निर्माण करावा असं सांगितलं होतं. आणि थोड्याफार फरक करून भारताने काय केलं होतं? 1956 मध्ये 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण केलेले होते. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील कितव्या कलमामध्ये 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद आहे? हे मार्गदर्शक तत्वांचं कलम आहे. कलम 45. कलम 45 आहे. 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद. त्यानंतर कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला? तर ही समिती आहे सरदार स्वर्णसिंह समिती. 1976 मध्ये नेमण्यात आलेलं होतं सरदार स्वर्णसिंह कमिटी. या कमिटीनं शिफारस केली होती की मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात यावा. आणि मग 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली. 42वी घटना दुरुस्ती करण्यात येऊन 42वी घटना दुरुस्ती झाली 1976 मध्ये. 42वी घटना दुरुस्ती करून भारतीय राज्यघटनेमध्ये एक भाग टाकण्यात आला, नवीन भाग 4A किंवा 4A. कलम 51A कशी संबंधित आहे? मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. सध्या किती कलम आहेत? किती मूलभूत कर्तव्य आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये? 11 मूलभूत कर्तव्य आहेत. 11 पैकी केवळ 8 मूलभूत कर्तव्यांचा समावेश आपल्या स्वर्णसिंह समितीने केलेलं होतं. आणि 42व्या घटना दुरुस्ती नुसार 1976 मध्ये एकूण 11 पैकी 10 मूलभूत कर्तव्ये ॲड करण्यात आली होती. त्यानंतर मग 86व्या घटना दुरुस्ती 2002 नुसार 11वे मूलभूत कर्तव्य समावेश करण्यात आलेलं आहे. तर सध्या लक्षात ठेवा, मूलभूत कर्तव्ये भाग 4A मध्ये आहेत. कलम 51A आहे.
आणि 11 मूलभूत कर्तव्य आहेत. त्यानंतर आपण मूलभूत कर्तव्य कोणाकडून घेतलेलं आहेत का, तर यस, कोणाकडून, रशियाकडून आपण मूलभूत कर्तव्य घेतलेलं आहे. भारतीय राज्यघटनेत घटना दुरुस्ती संबंधित कलम किती आहे, तर हे कलम आहे कलम 368. कलम 368 फेरी हे IMP आहे, लक्षात ठेवा. कलम 368 घटना दुरुस्ती संबंधित आहे. 368 नुसार आपण घटनेमध्ये बदल करू शकतो. आणि कलम 368 आपण कोणत्या देशाकडून घेतलो का, घटना दुरुस्ती पद्धत आपण कोणत्या देशाकडून घेतलं आहे, दक्षिण आफ्रिका, साऊथ आफ्रिकेकडून घेतलेलो आहोत घटना दुरुस्तीची पद्धत. तर आय होप हे तुम्हाला समजलं असणार. चला बघूयात आता अर्थशास्त्र आणि स्ट्रॅटेजीचे प्रश्न. नीती आयोगाचे पूर्ण रूप काय आहे, नीती आयोग. त्यानंतर मानव विकास निर्देशांक कोणती संस्था जाहीर करते, ज्याला आपण HDI म्हणतो की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. मानव विकास निर्देशांक कोणती संस्था जाहीर करते. राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली, NDC म्हणतो आपण, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. गोलक्रांती कशाशी संबंधित आहे, तर असे आपले प्रश्न आहेत. बघूयात उत्तरे. नीती आयोग याचं पूर्ण रूप आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. ओके, हे याचं फुल फॉर्म आहे. गेल्या वर्षी हे कंबाईनला विचारले होते. ओके, त्या ठिकाणी त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट दिले होते फक्त, तर हे लक्षात ठेवा नॅशनल इन्स्टिट्यूशन आहे. आणि हे कधी आलं, हे नीती आयोग 2015, 1 जानेवारी 2015पासून कशाच जागी, नियोजन आयोगाच्या जागी. ओके, नियोजन आयोग एक थिंक टँक आहे, सरकारला सल्ला देतं. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात, पंतप्रधान अध्यक्ष असतात. उपाध्यक्ष पंतप्रधान एक उपाध्यक्षाची नेमणूक करतात. सध्या कोण आहेत नीती आयोगाचे उपाध्यक्ष, राजीव कुमार आहेत. एक CEO असतात, कोण आहे CEO, अमिताभ कांत आहेत. ओके, अमिताभ कांत. मानव विकास निर्देशांक HDI ज्याला आपण म्हणतो, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कोण देतं, UNDP, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. आणि 2020 नुसार या HDIमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे, 2020 नुसार 129वा क्रमांक आहे भारताचा जगामध्ये. पहिला आहे नॉर्वे. त्यानंतर आणि हे मानव विकास निर्देशांक कधीपासून दिला जातो, 1990 पासून, 1990च्या दशकापासून सुरू झालेलं आहे. आणि याचे जनक कोण आहेत, पाकिस्तानचे आहेत मेहबूब उल हक हे जे जनक आहेत. आणि हे सुरू केले होते मेहबूब उल हक यांनी. आणि अमर्त्य मेहबूब उल हक ओके यांनी सुरू केलं होतं 1990च्या दशकामध्ये, 1990मध्ये मानव विकास निर्देशांक. तर जनक म्हणतो आपण मेहबूब उल हक यांना. राष्ट्रीय विकास परिषद ज्याला आपण नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल याची स्थापना 6 ऑगस्ट 1952 आहे. ओके, लक्षात ठेवा 6 ऑगस्ट 1952. आणि नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली होती, 1950 मध्ये झाली होती. 1950 मध्ये नियोजन आयोग आणि 6 ऑगस्ट 1952 राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना. त्यानंतर अर्जेंटिना देशाची राजधानी कोणती आहे, ब्युनॉस आयर्स ही आहे अर्जेंटिना देशाची राजधानी. आणि हे दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे. ओके, दक्षिण अमेरिका खंडात. त्यानंतर गोलक्रांती कशा संबंधित आहे, बटाटा उत्पादना संबंधित आहे गोलक्रांती. आणि बटाटा संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे, शिमला जी हिमाचल प्रदेशची राजधानी आहे. ओके, शिमल्यामध्ये आहे बटाटा संशोधन संस्था, केंद्रीय बटाटा संशोधन संस्था. आणि त्याच्या संबंधित क्रांती आहे गोलक्रांती. तर असे आपले अर्थशास्त्राचे प्रश्न आहेत. विज्ञानाचे प्रश्न बघूयात आता. नॉनस्टिकच्या भांड्यावर कशाचा थर दिला जातो, नॉनस्टिकच्या भांड्या आपल्याला माहीत आहे आता नवीन सगळे नॉनस्टिकचे भांडे त्याच्यावरती काळा थर दिला जातो. ओके, तो थर कशाचा असतो. त्यानंतर टूथपेस्ट तयार करण्यासाठी कोणत्या कार्बोनेटचा वापर करतात,
टूथपेस्ट तयार करण्यासाठी डॅश डॅश कार्बोनेटचा वापर करतात. चांदीच्या भांड्यामध्ये अंडे उकडल्यास काय होतं? ओके, चांदीचे भांडे असेल त्याच्यामध्ये अंडी जर आपण उकडलो तर काय होणार? त्यानंतर तांबे या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे? तांबे. आणि एअर कंडिशनरमध्ये AC प्रशीतक म्हणून कोणते काय आहे? ओके, काय असतं? प्रशीतक म्हणून काय वापरतात? तर असे आपले प्रश्न आहेत, बघत उत्तरे. नॉनस्टिकच्या भांड्यावर टेफ्लॉनचा थर असतो. टेफ्लॉन. ओके, टेफ्लॉनचा थर असतो. त्यानंतर टूथपेस्ट तयार करण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेटचा वापर करतात. कॅल्शियम कार्बोनेट. टूथपेस्ट तयार करण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेट. त्यानंतर चांदीच्या भांड्यामध्ये जर अंड्या उकडलो आपण तर अंड्या काय होतात? काळे पडतात. काळे पडतात अंडी. तांबे याचं संज्ञा आहे Cu. ओके, Cu. त्याला कॉपर म्हणतो आपण. ओके, कॉपर म्हणजे काय? तांबे. एअर कंडिशनर AC प्रशीतक वापरतात फ्रेऑन नावाचं. फ्रेऑन. ओके, कुलंट त्याला आपण म्हणतो. प्रशीतक म्हणजे कुलंट. गाडीमध्ये खूप महत्त्वाचे आजचे आपले चालू घडामोडीचे 5 प्रश्न आहेत. ट्रॅफिक सिग्नलसाठी महिलांचे आयकॉन करणारे किंवा वापरणारे पहिले शहर कोणते आहे? ट्रॅफिक सिग्नलसाठी महिलांचे आयकॉन वापरणारे पहिले शहर आहे दादर, मुंबई. ओके, दादरमध्ये वापरलेलं आहे. मुंबई लक्षात ठेवा. मुंबईमध्ये वापरण्यात आलेलं आहे ट्रॅफिक सिग्नलसाठी जे आयकॉन असतात ना छोटे छोटे महिलांचे ते. त्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे फिट इंडिया फ्रीडम रनचे आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे? फिट इंडिया फ्रीडम रन याचं आयोजन करण्यात आलेलं होतं 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर. 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबरपर्यंत फिट इंडिया फ्रीडम रन. आझादपट्टण जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशामध्ये आहे? एक बंदर आहे, एक जलविद्युत प्रकल्प आहे आझादपट्टण. हे आहे पाकिस्तानमध्ये. पाकिस्तानमध्ये आहे आझादपट्टण. निष्ठा उपक्रम ऑनलाईन करणारे पहिले राज्य कोणते आहे? निष्ठा उपक्रम ऑनलाईन करणारे पहिले राज्य आहे आंध्र प्रदेश. त्यांची न्यायिक राजधानी आहे. आणि एक आहे अमरावती जी त्यांची वैधानिक राजधानी आहे. आंध्र प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत YSR जगनमोहन रेड्डी. आणि आंध्र प्रदेशचे सध्याचे राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिचंदन. विश्वभूषण हरिचंदन आंध्र प्रदेश. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये पापीकोंडा राष्ट्रीय उद्यान आहे, भगवान व्यंकटेश्वरा राष्ट्रीय उद्यान आहे आणि राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान. 3 राष्ट्रीय उद्यान आहेत. रस्ते अपघातामध्ये एकही मृत्यू होणार नाही म्हणजे 0 निधन रस्ते अपघातामध्ये याचं लक्ष्य सरकारनं कोणत्या वर्षापर्यंत ठेवलेलं आहे? तर हे लक्ष्य आहे 2030. रस्ते अपघातामध्ये 2030पर्यंत आपलं टार्गेट आहे एकही मृत्यू होणार नाही असं काळजी घेणं सरकारचं लक्ष्य आहे. ओके, तर असे आपले चालू घडामोडीचे प्रश्न होते. तर या ठिकाणी मी व्हिडिओ थांबवतो मित्रांनो. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा. चला तर मग पुढे भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी.